पर्यंत पुन्हा एकदा सुंदर आणि काय फक्त दिशा दिली जाते आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार चौकार. थोडी संपायरिंग बघतोय आपण. धावसंख्या आहे ती 5. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू रुपेश घेऊन येत आहेत आणि खराब असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. एकदा धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. बघूया पुन्हा एकदा रुपेश. पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू पण चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतंय. वाईड कुठेतरी थोडंसं गचाड असं गोलंदाजी बघायला मिळते रुपेशकडून. चांगला फटका क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि काय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते बाळाकडून आणि मिळते 4 धावा सीमारेषा पार चौकार. धावसंख्या पोहोचले 11. चांगली गोलंदाजी होती पण गचाड असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं बाला यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू रुपेश. पुन्हा एकदा सुंदर फटका क्षेत्ररक्षक तिकडे आणि येस ह्यावेळी मात्र बॉलला थांबवलंय. धावसंख्या झाले 12. पहिले षटक संपले दुसरे षटक घेऊन येत आहेत. आणि धावसंख्या पोहोचले 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक घेऊन येत आहेत अथर्व 18 नंबर जर्सी. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला असतील सागर 14 नंबरची जर्सी परिधान करून. सागर बघूया काय करतील आपल्या संघासाठी. कसं स्वागत करतायत गोलंदाजाचं. कोण पडते कोणावरती भारी. सागर की अथर्व. अथर्व की सागर. धावसंख्या पोहोचले 12. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र तयार. बघूया काय होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतील ते सागर. बघूया काय होतंय. सुंदर ॲक्शन आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा. आत्ता मात्र सॅम चव्हाण ऑन स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. काय करतील आपल्या संघासाठी. आणि सुंदर ॲक्शन आणि रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल निकेत घाणेकर यांच्याकडून. क्षेत्ररक्षणात हे निकेत घाणेकर. सुंदर फिल्डिंग बघायला मिळते. लास्ट इयर पण आपण त्यांचे सुंदरशी फिल्डिंग सुंदर कॅचेस बघितले. आणि काय तर खराब चेंडू नोच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर फटका फक्त दिशा दिलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार चौकार. सुंदर फलंदाजी सागर करतोय. फक्त दिशा दिली होती. बघा पुन्हा एकदा पुढचा चेंडू काय कमबॅक होईल का. तर पुन्हा एकदा दिशा दिलाय. सेम शॉट कॉपी पेस्ट केलाय. पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. धाव असते 23 ऑन द बोर्ड. 23 धावा झाल्यात. बघूया पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी मार्कर सज्ज. चांगले ॲक्शन आहे. आत्ता मात्र काय तर यस पुन्हा जातोय बॅक टू बॅक तिसरा. पुन्हा एकदा 1 चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते सागर कडून. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 ऑन द बोर्ड. 27. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येते. तर यस स्वतः कर्णधार अंकित बुवा. बघूया स्वतः तिसरं षटक घेऊन येतात अंकित बुवा. काय करतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा समोर असतील समीर चव्हाण सॅम चव्हाण. सुंदर फलंदाजी आतापर्यंत केली. रिव्हर्स मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे निकेत घाणेकर आणि गचाड असं क्षेत्ररक्षण. मिळतील 4 धावा सीमारेषा पार चौकार. चव्हाण नावाचा ब्रँडेड फटका. पुन्हा एकदा अंकित काय कमबॅक करतील का आणि नाही. येस बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स स्वीपचा मारा जातोय सीमारेषा पार चौकार. अंकित ह्यांचं लास्ट मॅच मधलं पण षटक थोडंसं महागडं ठरलं.
आता सुद्धा कंटिन्यू 2 चौकार आल्यात. सॅम चव्हाण मात्र थांबत नाहीयेत. प्रत्येक मॅचमध्ये सुंदर फलंदाजी बघायला मिळाली आणि काय सुंदर असा कमबॅक आणि काय तर बघूया काय असेल अंपायरचं डिसिजन. आणि येस नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला सागर आणि खराब असा चेंडू वाईट चेंडू आणि खराब अशी फेकी सुद्धा. पुन्हा एकदा वाईट +1. 2 धावेने भर. धावसंख्या जाऊन आता पोहोचलेली आहे 38 ऑन द बोर्ड. आणि सुंदर गोलंदाजी वेट केला आणि येस फक्त दिशा दिली. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. प्रतिम बॅटिंग बघायला मिळते सॅम चव्हाण. मला वाटते आता बघायला गेलं तर ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये ते पुढे असतील. 42 धावा झाल्यात आणि काय पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार चौकार. ह्या मॅचमध्ये सुद्धा अंकित पडतोय महागडं. कंटिन्यू दुसरी मॅच असेल. 2 मॅच महागडे ठरल्यात. स्वतः कर्णधार धावसंख्या जाऊन पोहोचलंय. 46 रन्स ऑन द बोर्ड आणि नो चेंडू असेल 46. नो +1 आणि विकेट सुद्धा. सो हा बॉल काउंट असेल. फक्त नो ची रन असेल. 47 झालाय स्कोर. 47. 47 धावा झाल्यात. सुंदर फलंदाजी झालंय. सागरला वाटतं परतावं लागेल बॅक टू द डगआउट. चांगली फलंदाजी बघायला मिळाली सागरकडून सुद्धा. पण सॅम चव्हाण अजून आहेत. बघूया अजूनही 4 चेंडू बाकी. 4 चेंडूंमध्ये किती मोठे फटके बघायला मिळतील सॅम चव्हाणकडून. गोलंदाजी मार्कवर ओम प्रकाश काय करतील आपल्या संघासाठी. सॅम चव्हाण ऑन स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. आणि सुंदर फटका जातोय सीमारेषा पार चौकार. अप्रतिम बॅटिंग सॅम चव्हाणकडनं बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 51. हायेस्ट स्कोर आजच्या टुर्नामेंटचा. आणि काय तर येस सॅम चव्हाणला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. षटकार मारलाय. नवीन फलंदाज इन होतोय. बॉल द्यायचंय. आणि नवीन फलंदाज येतोय सिद्धेश. बघूया काय करायला आता आपल्या संघासाठी. शेवटचे काही चेंडू उरलेत. 2 चेंडू उरलेत. काय करतील 2 चेंडूंमध्ये मोठा फटका बघायला मिळेल का. पुन्हा एकदा ओम प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. फलंदाजी मार्कवर सिद्धेश. कोण पडते कोणावरती भारी आणि सुंदर गोलंदाजी. तर काय बघूया शेवटचा चेंडू असेल. ह्याच्यानंतरचा होणारा सामना. ह्याच्यानंतरचा सामना आणि काय विकेट. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली ओम प्रकाश कडून. आणि मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री फायटर्स. टॉस साठी यायचंय. आउट विकेट. मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री फायटर्स टॉस साठी यायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय. रन किती झाले 52 चं टार्गेट असेल. आणि लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच होते लास्ट मॅचचे करण.
मॅन ऑफ द मॅच करण, सुंदर फलंदाजी केली. चला टॉस साठी यायचं आहे. त्याच्यानंतर टॉस साठी पण यायचं आहे. टायटन्स वर्सेस फायटर्स. टायटन्सचे कर्णधार आल्यात. आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर अमित दादा आणि ओपनिंग फलंदाजी करायला येतात रुपेश आणि अंकित बुवा. येस, आपण पाहिला तर प्रथमतः फलंदाजी करताना 51 धावा बनवल्यात आणि 52 धावांचं 52 धावांचं लक्ष ठेवलंय. या स्पर्धेचा आत्तापर्यंत हाय स्कोअर उच्च अंक गाठला गेलाय. टीम मैत्री चॅम्पियन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला गेला तर समीर संघाचे संघनायक, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला ताळण्यासाठी अमित. ऑन स्ट्राईक अंकित उर्फ बुवा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगले आहे. डीप एक्स्ट्रा केवर रिझर्व मध्ये 4 धावांसाठी चेंडू जातोय चौकार. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेला तर प्रहार चढवलाय, आक्रमकता दाखवली. चौकाराने संघाचं आणि वैयक्तिक खातं देखील उघडलं गेलंय. या आधीच्या 2 सामन्यामध्ये 2 मॅचमध्ये पाहायला गेलं तर अंकितची बॅट बोलली नाही आहे, परंतु या तिसऱ्या सामन्यामध्ये हा महत्त्वाचा सामना आहे. हा सामना जिंकणं देखील गरजेचं आहे आणि हे अंकितला देखील माहीत आहे. आणि त्याच अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. षटकातला पुढचा बॉल, गोलंदाज अमित. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दन 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 करत 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. अंकित संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार. का माझ्यावरती विश्वास दाखवला त्याचं प्रात्यक्षिक मात्र या सामन्यामध्ये दाखवून द्यावं लागेल. संघाला ज्या वेळेस गरज आहे ना त्याच वेळेस मात्र चांगली फलंदाजी करतोय. 52 धावांचा पाठलाग आहे. यावेळेस नाईस राऊंड खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या रिझल्ट मध्ये लगातारचा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अंकित. आत्ता मात्र पाहायला गेला तर आपल्या नावाला साजिश अशी खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फोडून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र ऑन साईडला अजून एक दमदार दिमागदार चौकार. 4 चेंडू आणि 4 चौकार. अद्याप पाहायला गेला तर समीरच्या माध्यमातून हे आपल्याला अशा पद्धतीचं समीकरण पाहिलं होतं, दर्शनने देखील ठोकलं होतं, परंतु 5 चेंडूमध्ये 5 चौकार अजूनही कोणत्या फलंदाजांनी ठोकले नाहीयेत. अंकित ते विक्रम करतील का? अक्षयकडून 500 रुपये 5व्या चौकारासाठी. यस, आणि या 500 रुपयाचं पारितोषिक जातोय अंकित साठी. आजच्या या दिवसभरामध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार ठोकण्याचा विक्रम केनं आपल्या नावे केलाय. फलंदाजाचं नाव आहे अंकित उर्फ बुवा, संघाचा संघनायक. येस, आणि पाहायला गेला तर अक्षय तांबे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश पारितोषिक अंकित साठी असणार आहे या लगातारच्या 5 चौकारांसाठी. येस, अमित हे देखील चांगले गोलंदाज आहेत, परंतु हरकत नाही आहे. या सामन्यामध्ये धावसंख्या मोठी उभारायची आहे. समोर हे तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक आघाडीला आलेले फलंदाज रुपेश. तर गोलंदाजी मार्कर संघाचा संघनायक कर्णधार समीर आपल्याला पाहायला मिळतील. इथून पुढे संपूर्ण जबाबदारी समीर उद्या असणार आहे. या षटक क्रमांक 2 मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करील त्यावरती देखील पूर्ण संघाचं आणि संघ मालकांचं लक्ष असणार आहे. मैत्री चॅम्पियन संघाचा गोलंदाज. पहिलाच बॉल, खर्रा पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा ते वाईट चेंडू. यस, आणि अवांतर स्वरूपाची एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या ठिकाणी, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय आणि बघता बघता इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. 23 या आकड्यावरती 23 ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस विदाउट लॉस. याच वेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. याच वेळेस पाहायला गेला तर चांगला फटका
आणि त्याचवेळी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं सागर यांच्या माध्यमातून, परंतु फेकी थोडीशी खराब राहिली. हरकत नाही आहे, बॅकअप होतं त्या ठिकाणी अमित दादा. आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा दुहेरीच्या साईडने टीमची धावसंख्या 25. अर्धा पल्ला गाठला, अजून हे अर्धा पल्ला बाकी असणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत योगेश, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धाव. अद्याप फलंदाजी चांगली राहिली आहे, अंकितला थांबावं लागणार आहे. आणि त्याच दरम्यान पाहायला गेला तर इथं कलामकता दाखवली. आणि त्याचवेळी खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फायनल रिझनमध्ये ट्रॅव्हल होत असताना अडवलं गेले त्या ठिकाणी. आणि या 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये विचार केला तर समीरची गोलंदाजी चांगली राहिली आहे, मोठे फटके खेळून दिले नाही आहे, परंतु एक दुई धावा या जर पाहायला गेलात ना तर सातत्याने चालूच आहेत. आणि याच वेळी पुन्हा एकदा खोलात टाकलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एकदा वेगाने घेतले, दुहेरीचा प्रयत्न राहिला आहे परंतु थांबवलं गेलं या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सना. आणि षटक क्रमांक 2 इथून पुढे आले संपुष्टात. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या पाहायला मिळते आहे 29 धावा. 14.50च्या सरासरीनं या धावा इथं बनवण्यात यश आलंय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर अंकितच्या माध्यमातून आपण याच्या या दिवसभरामधल्या स्पर्धेमधलं 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे केलाय. नक्कीच पाहायला गेलं तर हे मॅच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. या आधीचे 2 सामने गमावले गेलेत, परफॉर्मन्स तेवढासा चांगला झाला नाही आहे, परंतु यावेळेस मात्र संघाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली अंकितनं. आणि संघ मालकांचा विश्वास या ठिकाणी जिंकला गेलाय. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर समीर आणि सागर या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. 29. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली की 2, मग 9 झाले. येस, या 9 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2. षटक क्रमांक 3 त्यासाठी गोलंदाज सागर. 14 क्रमांक जर्सी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला अमित दादा यांच्यामध्ये पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर टाळ्या झाल्यासाठी आणि 1च धाव. नक्कीच पाहायला गेलं तर कुठेतरी 3 धावा आपल्या संघासाठी इथं वाचवण्यात त्यांना यश आलंय. रुपेश आणि अमित अजूनही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. षटकाला पुढचा बॉल सागर टू रुपेश. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नजाकत दाखवले, आडव्या बॅटनं फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल केले. ऑन साईडला दमदार चौकार. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 34 ऑन अ स्कोर कार्ड. 3rd ओव्हरीनं प्रोग्रेस पाहायला गेलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या उत्तरदारच्या इनिंगमध्ये. षटक क्रमांक 3 पुढचा बॉल. नक्कीच अंकितचा विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली, परंतु त्यामागोमागे रुपेशने देखील चांगली फलंदाजी केली आहे. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या रिझमने राऊंड द ग्राउंड सिद्धेश आले, त्यावरती अतिशय वेगानं फेकी देखील वेगानं केले आणि त्याच दरम्यान एका सिंगल धावेवरती थांबवले गेले. टीमची धावसंख्या 35 धावा. ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेत आपल्याला चेतन मुंडे पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा करूया सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मध्यच्या दिशेने डॉट बॉल. षटक चांगला हाताळण्यात यश आलंय सागरला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खराब चेंडू डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर देखील जाताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा नो आलाय. नो +1 या 2 धावा अर्थातच धावफलकावरती ॲड होताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या साह्याने टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस कोलात टाकलं होतं अलॉंग द कार्पेट. चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडासा फंबल झालाय आणि पाहायला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता अतिशय वेगानं 2 धावा इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या साह्यानं पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जातं अतिशय वेगानं. 39 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आलं इथून पुढे. 3 षटका अखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39. अजूनही विजयासाठी 5 चेंडू आणि 13 धावा. पहा, या मैत्री प्रीमियर लीगची ही खासियत आहे. एकही सामना आपल्याला पाहायला गेला तर पूर्ण असा एका बाजूने झुकताना पाहायला मिळाला नाही. अजून या संपूर्ण दिवसभरामध्ये जवळजवळ पाहायला गेला हा 6 ते 7वा सामना आहे.
परंतु प्रत्येक सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू 10 धावा, 6 चेंडू 14 धावा आणि आता या सामन्यामध्ये देखील 5 चेंडू आणि 13 धावा. यस 39 धावा झालेत. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. 52 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असणार आहे. आणि त्याही पलीकडे एक महत्त्वपूर्ण फलंदाज संघाचा संघनायक अजूनही ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती समोरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल धाव. सोहम 52 करायचे खाली. टार्गेट 40 धावा. षटकातला पुढचा बॉल रुपेश. महत्त्वपूर्ण चेंडू असेल, एक निर्णायक चेंडू असेल आणि या निर्णायक चेंडूवरती आडव्या बॅटने खेळलंय. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आणि त्याचवेळी पाहायला गेलं तर फेकी मात्र खराब झाली आहे आणि त्या दरम्यान फायदा झाला मैत्री टायटन्स संघाला. अजून एक एक्स्ट्रा धाव त्यांच्या संघाच्या खात्यामध्ये ॲड झाली आहे. 42 धावा. 3 चेंडू 10 धावा. सामना पाहायला गेला तर थोडासा रोमांचक होताना पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असेल. महत्त्वाचा चेंडू फुल टॉस, त्यावरती प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. नक्कीच गोलंदाज कल्पेसड मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडूमध्ये 13 धावेंची गरज असताना अद्याप फक्त आणि फक्त 3 चेंडू 4 धावा खर्च केल्या गेल्यात. षटकातला पुढचा बॉल, महत्त्वाचा चेंडू फुल टॉस, त्यावरती मोठा प्रहार चढवला होता. सिद्धेश यांच्याकडून घडली आहे चुकी आणि त्याचवेळी स्वतःला बॅक केलं. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर कुठंतरी पुन्हा एकदा बॅड लक अंकित यांच्या संघाच्या बाजून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती. तब्बल 5 चेंडूमध्ये 5 चौका ठोकले. त्यावेळी असं कुठेतरी वाटलं होतं की सामना सिंगल हँडेडली कुठेतरी लवकर संपेल की काय, परंतु तसं काहीसं घडलं नाही आहे. आणि त्या दरम्यान जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी कल्पेशची राहिली आहे आणि चॅम्पियन नावाप्रमाणे खेळी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. समीर अँड टीमने मैत्री चॅम्पियन संघ विजयी ठरलाय. येस, वेल प्लेड.